नहीं आता मराठी, क्या नहीं आता है ना, नहीं आता मराठी, क्या नहीं आता है ना, तो फिर मुझे क्या तकलीफ है? तकलीफ क्या मतलब, क्या दिक्कत है? दिक्कत क्या मतलब, मराठी आता, मेरे को नहीं आता मराठी, क्या करेगा फिर? क्यों नहीं आता? क्या करेगा? तो मराठी में क्या करेगा? क्या करेगा मतलब, क्या करेगा फिर? मराठी नहीं आता लेना है कि नहीं क्या करेगा? लेना है कि नहीं लेना है? तू रिसीविंग देने हैं, क्या करना है? मराठी सिखाना है मेरे को। मराठी सिखाना है मतलब, क्या इतना एटीट्यूड से बात मत करो सर। एटीट्यूड से बात नहीं कर रहा हूँ मैं एटीट्यूड से बात नहीं कर रहा हूँ। उसको क्या बता रहा हूँ? पहले मराठी बोलता है, फिर हिंदी बोलता है। पता है क्या मैं कौन है? कौन है पता है? मैं मनसे का अध्यक्ष है, मैं नवी मुंबई का। नहीं आता मराठी, क्या नहीं आता है ना? क्या मराठी में बोल अभी, मराठी बोल। चल कधी आला तू? मुंबईत कधी आला? एक मिनिट, मुंबईत कधी आला? कधी होऊन काम करतो इथे? मग काय मराठी भाषा येत नाही का तुला? ठीक, जिसको मराठी आता है ना बदल, त्याला मराठी येते त्याला तू शिकवणार, इसको तू चिल्लाएगा। इम्पोर्टेंट काय बोलला माहितीये का कि तुम रिसीविंग देने आए हो कि हमको मराठी सिखाने आए हो? एक मिनिट, मैंने ऐसा नहीं बोला था। मेरे पास रिकॉर्डिंग है भाई, दिखाओ क्या? कुठून आलास तू? मराठी बोलणार नाही असं का बोलला? त्याचं नाव विचारा तो कोण आहे? तुम्ही रिक्वेस्ट केले का त्याला की नाही मला मराठी येत नाही, मी हिंदी मध्ये बोलतो असं रिक्वेस्ट केली? तुम्ही आल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर असे का भडकले? तुम्हाला जर माज असेल ना की तुम्हाला हिंदी येते, मराठीत बोलणार नाही, तर तुम्ही तुमच्या गावी जाऊन नोकरी करायची, इकडे नोकरी नाही करायची। इथल्या लोकांना मराठी हिंदी शिकवायची नाही, कळलं? तुमचा माज उतरवायला आहे ना एवढे लोक काफी आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना काफी आहे तुमचा माज उतरवायला। तुझे गोष्टी ऐकायला आलो नाही, मुंबईमध्ये मराठी माणसाचा हक्क पाहिलाय। तुम्ही कुठून येणार? 1500 किलोमीटरवर कान पकड के सॉरी बोल, सॉरी बोलता, कान पकड के सॉरी बोल, सॉरी बोल, सॉरी बोल, लवकर सॉरी बोल, अरे कान पकड बोल, सॉरी बोल भाई, हात चालते कशा डोक्याची वाट लावतो? कान पकड, हात पकड, कान पकड के सॉरी बोल, लवकर कान पकड कर, कान पकड को ऊपर जाके लेके जाते, ऊपर लेके जाएंगे, जल्दी कान पकड, सामने सामने समोर ये असा आणि कान पकड आणि सॉरी बोल, देऊ का फटका? चल लवकर कान पकड, सॉरी बोल ना, कान पकड, अरे कान पकड सो सॉरी बोल, सॉरी बोल, सॉरी बोल, तेरे को एटीट्यूड ज्यादा है। ये कान पकड़ के बोलना है, लवकर आता एकच बसला पाहिजे, लवकर कान पकड, कान पकड़ के बोले, अरे कान पकड, कान सॉरी बोल, सॉरी बोल, खाली कर आणि एवढं पकड खाली, मराठी माणसाची माफी माग, लवकर अजून पुढे इथे राहायचं ना तर मराठी शिकायचं, मराठी बोल, मी माफी मागतो, मराठी माणसाची माफी मागतोय बोल, मराठी माणसाची मी माफी मागतो बोल, मराठी माणसाची राज साहेबांची मी माफी मागतो, राज ठाकरे साहेबांची बोल, राज ठाकरे साहेबांची मी माफी मागतो, यापुढे मराठी माणसांचा मी भाषेचा बोल बोल, मराठी भाषेचा मी सन्मान करीन, याच्या पुढे मराठी शिकीन, सीख रहे हैं, सिखा रहा है तो इनको क्या तकलीफ हो रहा है क्या? कळलं का? बात करने का तकलीफ तो फिर कैसा हुआ? मैं मानता हूँ मेरी गलती हुआ, मैं आपसे माफी मांगूंगा अगर मेरा गलती रहेगा तो। खाली बोलो मैंने क्या मी फक्त सांगतो, मी तुला काय केलं फक्त मला एवढं उत्तर भाई, तुला काय बोललो मी? बोललो का नाही? तुम्हाला काय बोलला? आम्ही कामाबद्दल नाहीये, तू काय बोलला? मला तुला काय बोललो? इधर काय दो मी येत नाही, तू काय बोलला? मराठी बोलता मराठी हिंदी बोला, इकडे लोक मराठी शिक, हो सर, तुम्ही मला काय बोलला? मी मराठी येत नाही, महाराष्ट्रात काम करताय ना, युपीला जर मराठीत बोलतोय, तुम्ही सांगता मला मराठीत बोलायचं नाही, त्याने तुम्हाला सांगितलं हिंदीमध्ये बोलू नका म्हणून, मग त्याने काय बोलला? मराठीत बोलला, तुम्ही काय सांगता मराठी बोलणार नाही, काय करायचं? तुमचा व्हिडिओ आहे, तुमचा व्हिडिओ आहे, रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे, हिंदीमध्ये बोल, तू मला बोलणार, ह्याला हिंदी बोल, तू इकडे तिकडनं येणार 2000 किलोमीटर, आम्हाला शिकवणार तो शिकणार तो हिंदी,
नाही सर माझी ऍक्च्युली काय होणार अरे थांब रे मग नंतर तुझं हे करणार. तुला काय होणार नाही legal म्हणून. तुला गाडीचं काय नाही ते झालं त्यांना सांगितलं. कोण आहे तुमचे मॅनेजर कोण आहे? बोलवा त्यांना, बोलव त्यांना. मॅनेजर कोण आहे त्यांचे? कुठे आहे तुमचे मॅनेजर? मॅनेजरला बोलवा तिकडे. कोण आहे मॅनेजर? तुमचं नाव काय? मॅनेजर आहे आजचा हा मॅनेजर आहे. अरे सिनियर मॅनेजर कोण आहे? एचआर कुठे आहे? एचआर आज वर्सोवा डीमार्ट इथे हा तरुण मराठी बोलण्यावरून यांची बाचाबाची झाली. मी मराठीत बोलणार नाही असं या व्यक्तीने जेव्हा सांगितलं त्यावेळेला यांचे मॅनेजर आले. त्या मॅनेजरने अरे रावीमध्ये मला मराठी येत नाही, मी हिंदीमध्येच बोलणार, तुला जे काय करायचं ते करून घे अशा भाषेत अर्वाच्य भाषेत त्याला शिवीगाळ केली आणि मराठीचा अपमान केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांतर्फे लगेच याचा माज उतरवण्यात आला. आज याला आम्ही समज दिलेली आहे मनसेतर्फे. पुन्हा असा प्रकार घडला तर यांचा पुन्हा माज उतरवला जाईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कल हमको लिखित में चाहिए कि वो मराठी का अपमान नहीं होगा, नहीं तो डीमार्ट को ताला लगाएंगे. आणि तुमच्या इकडे जर तो या मॅनेजर लोकांना मराठी येत नसेल तर मराठी मॅनेजर ठेवा. आमच्या इथले मुलं आहेत सगळे वर्सोव्याची आणि इकडची लोक स्थानिक लोकं आहेत. स्थानिक लोक येतात. तुम्हाला जर मराठी येत नाही तर तो तुमची चुकी आहे, आमची चुकी नाहीये. कळलं तुम्हाला? याला सांगा, याला अद्दल घडवा पहिली. कळलं काय? बोला काय बोलतो? मराठी मराठी हिंदी में बात करणे या नाही, हिंदी मराठी में आता महाराष्ट्राला ना तुम्ही हिंदी आम्हाला शिकवणार? पूर्ण माज उतरव तुमचा सगळ्यांचा. नाही तुम्ही आता कोण आपले मराठी मॅनेजर त्याला बोलवा. उद्या सकाळी याला पत्र द्या पहिलं.